हाय, हॅलो, नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर काल होता आपल्या मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आणि आपण मांडा पण केलेला होता. तुम्ही बघितलं असाल. जर व्हिडिओ बघितला नसेल तर आपल्या चॅनलवरती आहे, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. तर आज ना मी तुम्हाला छानपैकी एक भाजी दाखवणार आहे. तर वेगळ्या पद्धतीने केलेली आहे ती भाजी. म्हणजे कशी यावेळेस खूप पाऊस होता, तर पाऊस असल्याकारणाने ना यावेळेस मुळे वगैरे जास्त झालेले नाही आहेत. नाही तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये जी काही भाजी येते ती आधी तयार होते. जेव्हा भात कापणी वगैरे झाल्यानंतर लोकं मळे करायला घेतात. पण ह्यावेळेस पाऊसच खूप होता आणि खूप उशिरापर्यंत पाऊस असल्याकारणाने ते मळे बनले नाहीत. पण आपल्या घरामध्ये आपल्या जेवढी पाहिजे तेवढी भाजी आपण घरच्या घरी करू शकतो. तर तुम्ही सुद्धा ही पद्धत बघून तुम्ही स्वतःच्या घरी भाजी करू शकता. मातीतच नव्हे तर अजून एक पद्धत आहे, जी तुम्हाला माहिती सुद्धा असेल, काहींना माहिती असेल, बघितल्या कळेल. तर तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा तुमच्या घरामध्ये भाजी जेवणामध्ये जी काही भाजी लागते, पालेभाजी, तर तुम्ही बनवू शकता. तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. आणि व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्ही सुद्धा करू शकता. तर आता यावेळेस कोकणामध्ये मळे फारसे कुणी केले नाही आहेत आणि कारण मी त्याचं सांगितलं ते म्हणजे आहे पाऊस काय होतं त्याच्यामुळे आपल्याकडे मळे यावर्षी झालेले नाही आहेत. काहींनी आता सुरुवात केली आहे, पण मार्गशीर्ष महिना तोपर्यंत संपून जाईल. आणि जे मार्गशीर्ष महिन्यामध्ये आता लोकांचे उपवास असतात, त्याच्यामुळे मच्छी वगैरे घरी काही होत नाही. त्याच्यामुळे रेग्युलर घरामध्ये संध्याकाळी किंवा दुपारच्या जेवणामध्ये पालेभाज्या असतात. तर त्या पालेभाज्या आता अवेलेबल नाही आहेत. पण तुम्ही छानपैकी घरच्या घरी सुद्धा भाज्या उगवू शकता, छानपैकी तयार करू शकता आणि त्याचा आस्वाद तुम्ही घेऊ शकता. बिना फवारणीच्या एकदम ऑर्गॅनिक अशा भाज्या आणि पद्धती आहेत, वेगवेगळ्या पद्धती आहेत. तर त्याच्यावर पण मी तुम्हाला बोलणार आहे, सांगणार आहे. तर चला त्या तर इथे तुम्हाला बघायला मिळेल. हे बघा, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे छानपैकी आगळीवेगळी पद्धत. तर तुम्ही सुद्धा ही पद्धत करू शकता. तर ही जी तुम्हाला मेथी दिसते, गावठी मेथी आहे. तर ही जी रेतीमध्ये पूर्णपणे तयार केलेली आहे आणि छान उगवलीसुद्धा आहे. तर खाली बघू शकता, हा कोबा आहे सिमेंटचा आणि त्याच्यावरती पत्रा टाकलेला आहे आणि छानपैकी वाळू टाकलेली आहे. वाळू म्हणजेच रेती आहे. तर रेतीमध्ये ही केलेली आहे. तर घरच्या घरी आपल्याला मस्तपैकी जेवणासाठी लागणारी पालेभाज्या तुम्ही अशा पद्धतीने तयार करू शकता आणि दरवर्षी या सीझनमध्ये मार्गशीर्ष महिना वगैरे असल्यावरती लोकं घरच्या घरी म्हणजे कुंड्या असतील किंवा त्यांच्याकडे जी काही जागा असेल त्या जागेमध्ये करतात. तर ह्या एवढ्या जागेमध्ये छानपैकी केलेली आहे बघा आणि पद्धत बघा तुम्ही की खाली पत्रा टाकला आहे आणि त्याच्यावरती रेती टाकली आणि त्याच्यावरती छानपैकी मेथीची भाजी तयार केलेली आहे. तर तुम्ही सुद्धा कोबा जरी तुमच्याकडे असेल तरी तुम्ही त्याच्यावरती वाळू, रेती तुमच्याकडे जे काही असेल तुम्ही टाकू शकता आणि त्याच्यावरती तुम्ही छानपैकी भाज्या करू शकता. आता इथे गावठी मेथी केलेली आहे. तुम्ही कोथिंबीरसुद्धा करू शकता. मुळा पण तुम्ही लावू शकता. आता तसं बघायला गेलं तर आमच्याकडे आता कोकणामध्ये ह्यावेळेस ना भाज्या विकायला येतात बायका. पण ह्यावेळेस पाऊस असल्याकारणाने ना कुणीच जास्त काही केलेलं नाही आहे. म्हणजे मळे बनलेच नाही आहेत. त्याच्यामुळे बाडी असतात. त्यांना बाडी म्हणतात. तर लाल माठाची बाडी असते, कोथिंबीरची बाडी असते, हिरव्या माठाची बाडी असते. त्याला बाडी म्हणतात. तर त्यासाठी ना आधी जमीन खूप भाजावी लागते. त्याच्यामुळे नंतर मग त्या भाज्या चांगल्या होतात. पण ह्यावेळेस पाऊसच असल्याकारणाने पूर्ण शेतामध्ये पाणी भरल्यामुळे ना ह्यावेळेस तसलं काही झालंच नाही. म्हणजे अ, तर त्याच्यामुळे ह्यावेळेस ना कोणीच मळे वगैरे केले नाहीत. तर तुम्ही अशा पद्धतीने घरच्या घरी पण भाजी करू शकता. एकदम जवळ जाऊन दाखवते बघा. एकदम काढायला झालेली आहे आणि मातीमध्ये कसं असतं माहिती आहे का, मातीमध्ये जेव्हा आपण टाकतो ना एखादं बी वगैरे तर यायला टाईम लागतो. कारण की तेवढं वेळ लागतो त्याला. माती खूप अशी जड असते त्याच्यामुळे बी पटकन यायला टाईम जातो. पण वाळू आपली जी काही रेती असते ती हलकी असते. त्याच्यामुळे तुम्ही त्याच्यामध्ये टाकलेले जे काही कडधान्य असेल, काही ज्या काही बिया असतील ना, ते यायला पटकन येतात. आणि वाळू अशी आहे ना, की पटकन सुकत नाही. वाळू तशीच ओली राहतात. तर ते तुम्हाला बघायला मिळेल. पाणी टाकलेलं आहे, तर वाळू बघा किती ओलावा आहे. त्याच्यामुळे त्या ज्या आपण जे काही बिया टाकतो ना, त्या पटकन फुगतात आणि छान वरती येतात. त्याच्यामुळे पटकन ह्या भाज्या तयार होतात. तर तुम्ही अशा पद्धतीने छानपैकी घरच्या घरी ही पद्धत वापरून सुद्धा करू शकता. तुमच्याकडे पुळण नसेल, व्हाईटमध्ये असते, तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही करू शकता. त्याच्यामध्ये पण छान भाज्या वगैरे मस्त होतात. तर तुम्ही त्याच्यामध्ये कोथिंबीर जरी टाकली, धणे जरी टाकले, तरी खूप चांगले होतात. तर बघा किती मस्त झाली आहे. आणि मेन म्हणजे ना आपण याच्यामध्ये मातीमध्ये जी आपण भाजी करतो ना, त्याची मुळं एवढी तुम्हाला वाढलेली दिसणार नाही. पण ह्याच्यामध्ये जी टाकलेली जी काही आता भाजी आहे ना, त्याची मुळं खूप अशी वाढलेली असतात खाली आणि मस्त भाजी वगैरे लागते आणि मेथीची भाजी तर खूप छान लागते, गावठी मेथीची. आणि यावर्षी पाऊस असल्याकारणाने कुठेच भाज्या वगैरे कोणीही विकायला आलेलं नाही. त्याच्यामुळे घरच्या घरी मस्तपैकी ऑर्गॅनिक अशा भाज्या तुम्ही तयार करू शकता. तर तिथे मी दाखवते, काल थोडीशी काढलेली आहे भाजी ती दाखवते.
तर हे बघा इथे बघायला मिळेल, तर इथे 2-3 रांगा होत्या. जशा ह्या रांगा दिसतात तुम्हाला, तिथेच अशा होत्या. तर इथल्या काढलेल्या आहेत आणि बघू शकता खाली मुळं बघा केवढी लांबलचक आहेत. तर वाळूमध्ये ना भाजी पेरण्याचा हा एक बेनिफिट आहे, की छान मुळं मोठी-मोठी बघायला मिळतील तुम्हाला. हे बघा, इथे पण खूप मोठी मुळं आहेत. हे बघा, हे बघा केवढी आहे आणि छान मस्त भाजी होते याच्यामध्ये. हे बघा. तर अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा वाळूमध्ये, रेतीमध्ये छानपैकी म्हणजे भाज्या तयार करू शकता एकदम घरामध्ये खाण्याच्या योग्य अशा. आणि मस्तपैकी हे बघा छान झाल्यात. आता हे काही 1-2 दिवसांनी काढल्या तरी किंवा आता काही उपवासच आहेत त्याच्यामुळे डेली आपल्याकडे भाज्या ह्या म्हणजे ओल्या वगैरे भाज्या असतात त्याच्यामध्ये तुम्हाला मेथी पण बघायला मिळेल. आणि मार्केटमध्ये तर एक जुडी महाग मिळते त्याच्यामुळे तुम्ही घरी आणून छानपैकी करू शकता. हे बघा एकदम वाळूमध्ये केलेली आहे. सो वरून असा काहीतरी सीन दिसतोय बघा. सो तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा. तर चला. सो बघितलं असाल तुम्ही व्हिडिओ, तुम्हाला नक्की आवडेल आणि ती जी पद्धत आहे ती तुम्ही सुद्धा कराल. आपल्या घरामध्ये रोजच्या याच्यामध्ये भाजी आपल्याला लागते, पालेभाजी वगैरे तुम्ही अशा प्रकारे करू शकता. जरी तुमच्याकडे कमी जागा असेल, कुंड्यांमध्ये ज्या लांबलचक कुंड्या वगैरे असतात तर तुम्ही त्याच्यामध्ये पण भाजी करू शकता. जसं की आता मेथी तुम्ही बघितली असाल, त्याचप्रमाणे तुम्ही कोथिंबीर पण करू शकता, लाल माठ करू शकता, मुळासुद्धा करू शकता. तर ही जी पद्धत आहे ती आमच्याकडे सर्रास कोकणामध्ये सगळे लोक करतात. वाळू असेल, पुळण असेल, मातीपेक्षा मी मध्ये सांगितल्याप्रमाणे माती जेवढी हलकी जड असते त्याप्रमाणे वाळू थोडी हलकी असते. त्याच्यामुळे येणारे आपण ज्या काय बिया टाकतो त्या पटकन वर येतात. 2 दिवस पण लागत नाही, इतका झपाट्याने छान वरती येतात. आणि वाळू कशी ओली राहते त्याच्यामुळे छान त्या बिया असतात त्या छान आतमध्ये फुगतात आणि पटकन वरती येतात मातीपेक्षा. तर हा जो डिफरन्स आहे त्याच्यामध्ये, तर तुम्ही अशा पद्धतीने पण भाजी उगवू शकता आपल्या ह्याच्यामध्ये. काहींना खूप आवड असते घरच्या घरी भाज्या बनवायचं, तर त्या अशा पद्धतीने बनवतात. तर आमच्या काकीने ही जी पद्धत गेल्या वर्षी पण त्याने केली होती. तर बघितलं असाल तुम्ही खाली कोबा आहे, कोब्यावरती पत्रा टाकला होता आणि त्याच्यावरती रेती टाकली आणि त्याच्यातून ही भाजी छानपैकी तयार झालेली आहे. तर तुम्ही सुद्धा ही पद्धत करा आणि नक्की तुम्हाला आवडेल. जरी तुमच्याकडे कोबा असेल ना तरी तुम्ही छानपैकी वाळू जरी टाकली, पुळण असेल तुमच्याकडे ती जरी तुम्ही टाकली त्याच्यावरती पण छानपैकी होऊन जाते मेथीची भाजी. आणि गावठी मेथी खूप चांगली लागते, त्याच्यामुळे तुम्ही करू शकता. सो आता पण ते थांबणार आहोत. सो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. आणि नक्की कमेंट करा की व्हिडिओ कसा वाटला, काय वाटलं. तर अशा छान छान मस्तपैकी वेगवेगळ्या पद्धती तुम्हाला बघायला मिळतील कोकणामध्ये. तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ किंवा येणारे पुढचे व्हिडिओ ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर चला आता थांबूया. सो असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत बाय बाय.